उपस्थित मंडळीचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आणि मित्रांनो, आता आपली खास जबाबदारी वाढणार आहे, कारण की आता सगळी मंडळी दिवाळीमध्ये फराळ खाऊन जी सुस्तवलेली मंडळी आहे, 2-4 दिवसापासून थंडी सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आणि आता सगळेजण तब्येत बनवण्यासाठी बाहेर पडणार आहेत की आता जे आहे ना, हालत बनाने के दिन शुरू हो गए। सिराज सर बराबर ना, हालत बनाने के दिन शुरू हो गए तो सब आप निकलेंगे बाहर। आज शोधतील स्पोर्ट शूट कुठे येतं, सॉक्स कुठे येतं आणि सगळेजण बाहेर पडतील आणि बिलकुल ते बाहेर पडले की त्यांना मदत करण्यासाठी आपण सुद्धा तयार असायला हवं। आणि या 3-4 महिन्यामध्ये मॅक्झिमम लोक मॉर्निंग वॉक साठी, रनिंग साठी, जॉगिंग साठी, योगा करण्यासाठी बाहेर पडतात, असा अनुभव आहे। त्या लोकांना त्यांच्या तब्येतीविषयी, त्यांच्या शरीराविषयी योग्य मापात माहिती सांगण्याचं काम आपण करणार आहोत। आणि मी नेहमी असं म्हणतो की जे लोक तंत्रानं ऐकत नाहीत, मंत्रानं ऐकत नाहीत, ते लोक यंत्रानं ऐकतात, है की नाही? तंत्र, मंत्र आणि यंत्र। तंत्र मनीषा मिश्राजींना खूप छान सांगितलंय पहा आपल्याला। हे तंत्र एकदा लक्षात आलं ना की आपलं काम सोपं होतं। कुणालाही फक्त आणि फक्त प्रोडक्ट सांगायचे नाहीत। ज्या कोणाला सांगायचं त्याला अगोदर हे सांगायचं की आपल्याला जर स्वास्थ्याचं झाड हवं असेल, स्वास्थ्याचे फळं हवे असतील, तर आपल्याला स्वास्थ्याचं बीज लावावं लागेल। स्वास्थ्याचं बीज लावलं तर स्वास्थ्याचे फळं खावं लागतील। बीज, बियाची स्पेलिंग आहे सीड्स, आणि त्या सीड्स आपल्या लक्षात आलं। कुणालाही फक्त आणि फक्त प्रोडक्ट सांगितले की ते प्रोडक्ट विकायला आले, हे फक्त प्रोडक्ट विकायला आले, तर त्यांना असं लांबून आणावं लागतं, बिलकुल फिरवून आणावं लागतं आणि त्यांना आपल्या सप्लिमेंट वर आणायचंय। तर त्यासाठी हे तंत्र आहे। कोणतं तंत्र आहे? मॉडेल तंत्र आहे सीड्स। यस फॉर स्लीप, तुम्ही चांगली झोप घ्या, निवांत झोप घ्या, मोबाईल पासून, लॅपटॉप पासून थोडं दूर राहा। झोपायच्या 2 तास अगोदर जेवण अगोदरच थोडं करून घ्या, लवकर जेवण करून घ्या, लवकर जेवण आटपा आणि पूर्ण 8-9 तासाची चांगली झोप घ्या, ज्याला साऊंड स्लीप म्हणतात, ते घ्या। ई फॉर इमोशनल वेलबिईंग, तुम्ही भावनात्मक दृष्ट्या मजबूत राहा, व्यवस्थित राहा, कारण की बरेचसे आजार हे मनोकायिक असतात, मनात होतात म्हणून शरीरात होतात। मनात वाईट वाईट विचार येतात, त्याचे शरीरावर त्याचा काय होतं, परिणाम होतो। म्हणून तुम्ही नेहमी हसत राहा, हसते हुए रहो, हसणाऱ्या मित्रापाशी राहा, पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या मित्रापाशी राहा, मुस्कुराते रहो। नाहीतर काय होतंय की आपण खुश येतं पण मित्र इतकं दुःख सांगतो की आपल्याला वाटतं अरे दुःख माझ्यासोबतच घडायला लागले, तो इतकं इमोशनल होऊन सांगतो की आपल्यालाही दुःख व्हायला लागते। हसणाऱ्या मित्रासोबत राहा, ते हसवतात, हसतात। सकाळी गुरुकुल अटेंड करा, म्हणजे आपलं इमोशनल स्वास्थ्य चांगलं राहील। फार निगेटिव्ह लोकांसोबत राहू नका, ते तुम्हाला सुद्धा निगेटिव्ह करतील। नाहीतर तुम्ही अनुभव घेऊ शकता, निगेटिव्ह लोकांसोबत राहिले की आपण सुद्धा तसे निगेटिव्ह व्हायला लागतो। त्यानंतर दुसरं ई आहे एक्सरसाइज, व्यायाम करा। व्यायाम आपल्या तब्येतीला, आपल्या वयाला, आपल्याला झेपल असा सुरुवात करा। नंतर आपण परफेक्शन कडे जाऊ, पण सुरुवातीला आपला झेपल तसं, आपल्याला झेपल तसं, नंतर परफेक्शन कडे जाऊ, परंतु सुरू करा, एक्सरसाइज सुरू करा। मग कुणाला योगासनं जमत असतील, कुणाला सूर्यनमस्कार, काही जण जिम मध्ये, जसं जमल तसं सुरुवात करा। जर तुम्हाला ज्याला आपण म्हणतो आरोग्यपूर्ण आयुष्य हवं असेल, सेहतमंद जर राहायचं असेल आणि आजारापासून दूर राहायचं असेल, तर एक्सरसाइज करा, डाएट व्यवस्थित घ्या, आहार चांगला घ्या, रिफाईन पदार्थ खाऊ नका, हेल्थ गार्ड ऑइलचेच पदार्थ खा, है की नाही? बाहेरचं तेल वापरू नका, आपल्याकडं अमृततुल्य असलेलं तेल वापरा, डाएट चांगला घ्या, तळलेले पदार्थ, पांढरे पदार्थ कमी खायला लागा। आणि मग शेवटी यायचं आपल्या यस कडे, सप्लिमेंट्स घ्या। आपला आहार हा काही संपूर्ण आहार नाही, त्याला संपूर्ण आहार करण्यासाठी आपल्याला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील, मग त्यांना सप्लिमेंट करा। हे असं जेव्हा आपण सांगू ना सगळं, त्यावेळेस ते सप्लिमेंट्स कडे येतील। आपण जर डायरेक्ट म्हणा अरे व्हेज हो एकदम स्किन चांगली होती, तर अरे म्हणे हे विकायला आले, तर तसं न होता या सीड्स कडून आपल्याला यावं लागेल। आणि मंत्र आहे, तंत्र आहे सीड्स, आणि मंत्र आहे आपल्या भोजनामध्ये PVMFOA ची कमतरता आहे। ती कमतरता आपण आपल्या
सप्लिमेंट्सनं ती कमतरता दूर करूयात. हे ज्यावेळेस आपण सांगू, ज्यावेळेस आपण आपली ओळख एक चांगला त्याचा ऍडवायझर म्हणून करू. मी तुम्हाला चांगला सल्ला देतोय. मी दोन आहेत. एक आहे सेल्स पर्सन, ज्याला वस्तू विकायच्यात, आणि एक आहे ऍडवायझर, ज्याला सल्ला देतो तुम्हाला चांगला. तो सेल्स पर्सन म्हणजे काय, ते दारावर येणारे, ते त्यांना फक्त वस्तू विकायची गायब होतात, ते परत त्या गावात त्या गल्लीत येत नाही. आणि ऍडवायझर जिथं जिथं समस्या येईल तिथं तिथं ऍडवायझर उपलब्ध असतो. मैं आपके साथ हूं, मी तुमच्या सोबत आहे. हे आपण ऍडवायझर आहोत, आपण सेल पर्सन नाही. आपल्याला वस्तू विकून गायब व्हायचं नाही. त्यामुळे आपल्याला त्यांचा, कारण की आपण ज्यांच्याकडे चाललो एक तर ते आपले नातेवाईक आहेत, मित्र आहेत, किंवा मित्राचे मित्र आहेत, मित्राचे नातेवाईक आहेत. एवढं सोडून आपण सुरुवातीच्या काळामध्ये नवीन माणसाकडे जातच नाही. मित्र नातेवाईक, मित्राचे नातेवाईक किंवा नातेवाईकाचे मित्र, बस आपलं सुरुवातीचं सर्कल एवढंच असतं. त्यामुळे त्यांना सेल पर्सन नाही, त्यांना आपण ऍडवायझर होतो. आणि ऍडवाइस देण्यासाठी जे यंत्र आहे, ते यंत्र आपल्याकडे असायला हवं. यंत्राची माहिती आपल्याकडे असायला हवी. तंत्र मंत्र आणि यंत्र, जे लोक तंत्रानं मंत्रानं ऐकत नाहीत, ते यंत्रानं 100% ऐकतात. हा अनुभव आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो की एक व्यक्ती, तुम्ही एका डॉक्टरकडे गेले, डॉक्टरनं तुम्हाला पाहिलं आणि म्हणले असं करा, 8 दिवसासाठी दवाखान्यात ऍडमिट होऊन जा. दुसरं तुम्हाला हाताने तपासलं, स्टेथोस्कोपनं तपासलं आणि म्हणले चला 8 दिवसासाठी तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. आपण म्हणतो अरे नुसतं स्टेथोस्कोपनं तपासलं की 8 दिवसासाठी ऍडमिट. डॉक्टर साहेबांचे कॉट खाली दिसतायत, डॉक्टर साहेबांच्या रूम खाली दिसतायत, त्यांना रूमची भरती करायची वाटते. आपण म्हणतो की डॉक्टर साहेब काय तयारी करून आलो नाही, घरी जातो, कपडे वगैरे घेऊन येतो, बायकोला सांगून येतो ऍडमिट व्हायला, तयारीनिशी येतो, आणि आपण त्या कॅबिनच्या बाहेर निघून गायब होतो. पण आपल्या मनात कुठं नाही यार, डॉक्टर तर ओळखीचे होते, खोटं बोलणार नाही, चला दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. दुसऱ्या डॉक्टरच्या ओपीडी मध्ये गेले, फीस भरली, त्या डॉक्टरनं तपासलं काळजीपूर्वक, तुम्हाला तुमचा बीपी तपासला, ऑक्सिजन लेवल तपासली, आणि मग काही टेस्ट लिहून दिल्या. एक कागद असतात, जेव्हा ते राईट राईट करतात, असं टिक करतात, एक एक टिक. आणि होऊ शकतं की एक टिक 500ला पडतील, 5000ला पण पडतील, ते काय नुसतं टिक करतात, पण ते तपासणीची फीस आपल्याला लागते. आणि 2 तासामध्ये तुमच्याकडे माणूस आला, रक्त काढून नेलं, तुमचं युरिन टेस्टला नेली, तुमचा ईसीजी काढला, तुमची 2D इको केली, आणि एक फाईल तयार झाली 2 तासात एवढी मोठी. कागदाला कागद, कागदाला कागद लागले, आणि मोठी फाईल झाली. 2 तासानंतर डॉक्टरांनी तुम्हाला परत बोलवलं, की फाईलचे सगळे कागद बघितले. अरे अरे अरे, म्हणजे मला थोडस ऍडमिट व्हावं लागतं 8-10 दिवसासाठी. तुम्ही जेव्हा फाईल बघता तेव्हा अरे बापरे, लगेच ऍडमिट होतो साहेब मी. हा फरक कशामुळे पडला, त्यांनी एव्हिडन्स दाखवले, सबूत दाखवले, की तुमच्या शरीरात इतकी गडबड दिसते, ब्लड मध्ये इतकी गडबड दिसते, तुमच्या युरिन मध्ये इतकी गडबड दिसते. आणि त्यांनी जो आपल्याला रिपोर्ट दाखवले, त्या रिपोर्ट मुळे आपण ऍडमिट व्हायला तयार होतो. तसंच आपण एखाद्याला म्हटलं की बाबा तुझे तब्येतीचं जे आहे ना, तर तू थोडं काळजी घे, तू सप्लिमेंट घे, एक्सरसाइज कर, ते असे सांगत असतात लोक. लोक सांगतच असतात. पण जेव्हा आपण त्याला सबूत देऊ, जेव्हा त्याला एव्हिडन्स देऊ, जेव्हा त्याला रिपोर्ट दाखवू, त्यावेळेस तो व्यक्ती आपलं ऐकायला लागेल. आणि रिपोर्ट दाखवण्यासाठी जगभरामध्ये तुम्ही कुठल्या, तुमचं शरीर कुठल्या रस्त्यावर चाललंय हे दाखवण्यासाठी जगभरामध्ये एक मशीन वापरली जाते, ज्याला म्हणतात बॉडी स्कॅनर मशीन. ही मशीन काही फार मोठे एक्सरे मशीन, सिटी स्कॅन मशीन अशी नाहीये. ही मशीन काय दाखवते, हे आपण तुमचे वय हे कसं होत आहे, तुम्ही हेल्दी एजिंग कडे जात आहात की अनहेल्दी एजिंग कडे जात आहात. तुमचं वय वाढत आहे तर पुढे तुम्हाला कुठले स्टेशन लागू शकतात, हे दाखवणारी मशीन आहे. एवढं लक्षात घ्या. ही फक्त आपल्याला, आपण हेल्दी एजिंग कडे जात आहोत की अनहेल्दी एजिंग कडे जात आहोत, हे दाखवणारी मशीन आहे, ज्याला बॉडी स्कॅनर म्हणतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आरसीएमच्या खूप व्यक्तींनी, खूप टीमनं याचा भरपूर उपयोग केला, आणि त्यांचा 25,000 पीव्ही, 50,000 पीव्ही होत होता. स्टार डायमंड क्लब, सुपर डायमंड क्लब,
कुठले जितके क्लब होते हे सगळे क्लब त्यांचे कंप्लीट व्हायचे बॉडी स्कॅनर. सोसायटी मध्ये जाऊन, कॉलनी मध्ये जाऊन, एखाद्या मोठ्या अपार्टमेंट मध्ये जाऊन हे त्यांची लोकांचे बॉडी स्कॅन करायचे आणि त्यातून प्रॉडक्ट विचारायचे. हे काय होतं की आपल्याला म्हणलं बाबा तुझं काय कर, वजन कमी कर. किती कमी करू? तुझं फॅट कमी कर. किती कमी करू? एक वाक्य पहा, जी वस्तू मोजल्या जाते त्या ज्या गोष्टीला आपण मोजू शकतो त्या गोष्टीला आपण सुधारू सुद्धा शकतो. जिसे आप माप सकते हैं उसे आप सुधार भी सकते हैं. जी गोष्ट आपण मेजरेबल आहे, मेजरेबल पाहिजे ती गोष्ट, आधी आपल्याकडे मेजरमेंट पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुधार करता येतो. जर ती मेजरेबल नसेल, जर आपण ती मोजलीच नाही तर किंवा मोजता येत नसेल तर तिला तिच्यामध्ये सुधारणा करता येईल. बायको म्हणते माझं तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. आपण म्हणतो मी तर लय करतो, माझं तर लय. बायको काय म्हणते तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. आता मोजायचं कसं? प्रॉब्लेम आहे ना, ती मेजरेबल नाही म्हणून ते सुधारणा करता येत नाही. मेजरेबल असते तर सुधारणा करता येते. असं एखादं यंत्र असते की हात ठेवला की कळ किती प्रेम आहे. आपल्याला त्यात सुधारणा करता आली, दाखवता आला असतं बदललंय. मागच्या दिवाळीला 3,000 साडी घेतली, ह्या दिवाळीला 5,000 साडी घेतली आहे की नाही. मागच्या वाढदिवसाला 3 ग्रामची अंगठी गेलती, या वाढदिवसाला 5 ग्रामची अंगठी गेली. मग असं काही माप जर असतं पण मोजून दाखवलं असतं ना, बदल करून दाखवला असेल. जर मोजताच येत नाही प्रेम तर ते बदल कसे करता येतील? म्हणून ती बायको नाही नाही दिवसेंदिवस जे ना प्रेम कमी व्हायला लागले. तर मोजता यायला पाहिजे. म्हणून आपल्याला तुमचं स्वास्थ्य सुद्धा मोजता यायला पाहिजे. जर मोजलं तर आपण त्यात सुधार करू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, मोजलं नाही तर सुधार करता येणार नाही. कारण की लोक असं मानतात, प्रत्येक व्यक्ती भारतामधला असा मानतो मी एकदम मस्त आहे, आपल्याला काही होत नाही, मी चांगलं खातो एकदम, म्हणून मला सप्लिमेंटची गरज नाही. आणि मॅक्झिमम लोक 3 नंबरच्या पॉइंट मध्ये, मी तर एकदम पतला आहे, मी एकदम वाळला आहे म्हणून माझ्या शरीरात फॅट नाही. अँजिओप्लास्टी झालेले लोक तुम्ही शोधा, अर्धे लोक तुम्हाला पतले दिसतील. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हार्ट डिसीज वाले अर्धी मंडळी तुम्हाला एकदम पतली दिसत. आमच्या सोबत राम भाऊ काळे नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांना पाहिलं की ते एकदम सिंगल बसली माणूस आणि अँजिओप्लास्टी होऊन बसलेली, कुठलं व्यसन नाही, काही नाही. अर्धे हार्ट पेशंट व्यक्ती हे पतलेच असतात. त्यांच्या कारण की त्यांना वाटतं मी पतला आहे, मी एकदम सिंगल वर. आपलं पुढं काय झालं, आपण पण मानतो की नाही, यांना सांगायची गरज नाही. पण सच्चाई ही आहे की आपला स्वास्थ्य याच्यावर नाही की आपण बाहेरून कसं दिसतो. खरी गोष्ट की आपले आंतरेंद्रिय काय म्हणतात, आपले आंतरेंद्रिय काय म्हणतात हे इम्पॉर्टंट आहे. आणि बॉडी स्कॅनर काय करते, फक्त 2 मिनिटामध्ये आपलं शरीर काय संकेत देणार आहे हे मापतंय. काय मापतंय? ते मापतंय की आपलं शरीरामध्ये आपल्या वजनाच्या तुलनेमध्ये किती फॅट आहे, आपल्या वजनाच्या तुलनेमध्ये किती फॅट आहे ते दाखवतो. अनुपात, मसल पर्सेंटेज, आपल्या शक्तीचा आधार किती आहे, किती आहे आपला मसल म्हणजे शक्ती. कमी मसल्स म्हणजे कमजोरी, जास्त लवकर आपण आजारी पडतो मसल पर्सेंटेज कमी असेल तर. वॉटर पर्सेंटेज ते द्या सोडून, जितका पाऊस पडून, मागच्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रात सतत पाऊस पडतोय आणि वॉटर पर्सेंटेज कुणाचंच 50च्या पुढे गेलं नाही. म्हणजे इतका पाऊस पडून जरी कमी होत नसेल, मग काय वाढणार आहे वॉटर पर्सेंटेज? पाण्याची कमतरता, पाण्याची कमतरता आहे. पाण्याची कमतरता म्हणजे ऊर्जा कमी, मेटाबॉलिझम कमी हे दाखवते. बोन मास म्हणजे जी आपली संरचना आहे, ज्यावर आपण आपलं शरीर टिकून आहे, आपलं ढाचा, याची कमतरता आहे, याची संरचनाची मजबूती सांगते बोन मास किती आहे. आणि विजरल फॅट दुश्मन, आपल्या भाषेमध्ये विजरल फॅट म्हणजे दुश्मनच. बाकी फॅटला आपण दुश्मन नाही म्हणणार, पण विजरल फॅट हे तर दुश्मन आहे. हे आपल्या
आंतर इंद्रियाच्या जवळ लपलेली चरबी जी डायरेक्ट कनेक्टेड आहे डायबिटीज आणि हार्ट डिसीज. बाकीकडची चरबी, चेहऱ्यावरची चरबी, हातावरची चरबी इतकी हानिकारक नाही जितकं व्हिजरल फॅट, जे पोटावर आपल्या नाभीच्या आसपास, आणि ते लपवण्याचे खूप सारे साधनं आलेत. मी तर आता संतोषजी एक बेल्ट पाहिला, म्हणजे एक अंडर गारमेंट पाहिलं, ते असं घातलं की ते पोटापर्यंत येते, चांगलं छातीपर्यंत, आणि पोट एकदम दबून जाते, एकदम सरळ फ्लॅट पोट दिसते. मी इतके मॉडेल्स आणि जे आपले सेलिब्रिटी बघायचो, म्हणजे याचं पोट इतकं साफ कसं आहे. मग मला लक्षात आलं की ते अंडर गारमेंट मिळते, ते आपण घातली अंडर गारमेंट की थोडं उंच येते, बेंबीच्या वर 4-8 बोट येते आणि त्यानं पूर्ण पोट पॅक होत होते. अहो पण तुमचं मेटाबॉलिझम कसं चालेल? तुमचे सगळे आंतरिंद्रिय त्यांना दबायला लागलेत ना. उलट जी चरबी तुमच्या आंतरिंद्रियाच्या जवळ ती घुसल ना, इतकं दाबल्यावर आत, म्हणजे जी काही वर्षानं घुसणार आहे ते आताच घुसून जाईल. तर हे असे फॉर्म्युले, दिखाऊ फॉर्म्युले करायचे नाहीत. बरेच जण करत असतील, तुमच्या ओळखीमध्ये असतील, म्हणजे मी आता कमी करून दाखवत नाही. तर हे बॉडी स्कॅनर आत काय आहे हे आपल्याला दाखवतो. आणि जे आकडे निघतात ना, आकडे महत्वपूर्ण काय आहेत? बीसी छाबडा जी म्हणतात, यातून डाटा मिळेल, त्या व्यक्तीच्या शरीराचा डाटा मिळेल. आणि बीसीजी म्हणतात, बेटा झूठ बोल सकता है, डाटा झूठ नहीं बोलता. डाटा झूठ नाही बोलता किती फॅट आहे. कारण की अधिक फॅट म्हणजे डायरेक्ट तुम्ही डायबिटीज आणि ब्लड प्रेशर किंवा तुमचे गुडघे दुखीकडे तुम्ही जाणार. कमी मसल्स म्हणजे तुम्ही लवकर म्हातारे होणार, लवकर म्हातारे होणार. कमी पाणी पिताय, तुमच्या शरीरामध्ये वॉटर पर्सेंटेज कमी आहे, तुम्ही लवकर थकणार, तुमचं मेटाबॉलिझम खरून जाणार. बीएमडी कमी आहे, हाडाचं वजन कमी आहे, फ्रॅक्चर व्हायची जास्त संभावना. म्हणजे नगरहून औरंगाबाद, संभाजीनगरला औरंगाबादला आलं की आपोआपच फ्रॅक्चर व्हायचं काम आहे. 10 तोंडे सर आले वाटलं काल तिथून नगर रोडनं, तर त्यांचं एकदा हाड तपासावं लागतील कुठं कुठं क्रॅक झाले. तर ते ते नेहमी प्रोटीन घेतात, न्यूट्रिचार्ज मॅन घेतात, म्हणून त्यांचं हाड त्यांचे मोडले नसतील, नाही त्या रस्त्यानं हाड मोडायचंच काम, आपोआप फ्रॅक्चर व्हायचं काम. पडलो तर कुठं नाही, आणि हाड कसं काय मोडले, फ्रॅक्चर झालं तर रस्ता तसा झाला. मागच्या शनिवारी मी आलो होतो, या शुक्रवारी ते आले वाटतं, मला लक्षात आलं. अधिक फिजिकल फॅट म्हणजे तो लपलेला खतरा हृदय आणि लिव्हर पशी. आणि संख्या कुठं बोलत नाही. बॉडी स्कॅनर तुम्ही वापरलं, तुमच्या कुटुंबियाची स्कॅनिंग केली, मित्रांच्या घरी जाऊन मित्रांच्या कुटुंबियांची बॉडी स्कॅनिंग केली, पाहुण्यांची बॉडी स्कॅनिंग केली, तर ते तुम्हाला त्यांना जागरूक करेल आणि एक पॉइंट दाखवल की आपण नेमके कुठे उभे आहोत, आपलं शरीर नेमकं कुठं आहे, सद्यस्थिती काय आहे, आणि या सद्यस्थितीला आपण बदलू शकतो. कारण की जो नापा जा सकता है वो बदला जा सकता है. आपल्याला सुरुवात करायला काही ना काही बिंदू लागेल ना. मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे, तर मी मुलाची टेस्ट घेतली की मला कळतंय की मुलं कुठं आहेत. मग त्याच्यासोबत आपल्याला करता येईल, काय करायचं, तर त्याला काय उपाय द्यायचे देता येतील. डॉक्टर सुद्धा तुमचं बीपी, शुगर, ब्लड शुगर लेवल कशामुळे तपासा की नेमके कुठं आहात हे कळलं, तिथून आपला सुधार करता येईल. हे सुधार करण्यासाठी आपल्याकडे ठोस आकडे पाहिजेत, सायंटिफिक आकडे पाहिजेत, खरे खरे आकडे पाहिजेत, ज्यांना आपण त्यांची प्रगती व्हायली का नाही आपल्याला ट्रॅक करता येईल. जे आपण सीड सांगितलंय, एक्सरसाइज सांगितली, डायट सांगितलंय, सप्लिमेंट सांगितलंय, तर याचे परिणाम कसे आलेत आणि परिणाम चांगले दिसले तर आपण पुढे काम करण्यासाठी प्रेरित होतो. एका मुलाला पहिले 8 मार्क मिळायचे, ट्युशन क्लास लावले, आता 12-15 मार्क मिळायला लागले. तो प्रेरित होतो, अरे हे आपण राईट ट्रॅकवर आहोत. तसं इथं आपल्या लक्षात येईल, परिणाम होईल. आणि त्यामुळं आपल्याला बॉडी स्कॅनरचा उपयोग कसा करायचा हे लक्षात आलं पाहिजे. ही त्यासाठी मी तुम्हाला पूर्वीची माहिती दिली. 2-3 प्रकारचे बॉडी स्कॅनर आपल्याकडे आहेत. सिराज सर आपल्याला, सिराज सरकडे होतं वाटतं, सिराज सर आहे ना बॉडी स्कॅनर? सिराज सरला मी एकदा हे करतो तुम्हाला, स्पॉटलाइट लावतो. हे एक बॉडी स्कॅनर, जे बॉडी स्कॅनर मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवतोय, ते बॉडी स्कॅनर सिराज सरकडे आहे. हे बॉडी स्कॅनर आहे काय आपल्याकडे. थँक्यू सर. म्हणजे ते तयारीनिशी. हा, संतोषजीकडे दोन्ही पण आहेत पहा. संतोषजीला पण मी तुम्हाला हे करतो,
स्पॉटलाइट करतो. हे पहा संतोषजीकडे दोन्ही आहेत, जुना पण आणि नया पण, जुनावाला पण आणि नयावाला पण, दोन्ही पण आहे संतोषजीकडे. दोन बॉडी स्कॅनर हे संतोषजीकडे आहेत. हे तयारीनिशी बसते, त्यांच्याकडे बॉडी स्कॅनर आहेत. बॉडी स्कॅनर आहेत. त्यानंतर हे बॉडी स्कॅनर आपल्याकडे पाहिजेत. आपल्याकडे जर असतील तर टीमकडे होतील. त्यानंतर वेलनेस डायरी आहे की नाही. लव गुरु सांगायला लागला की लग्न करण्यासाठी मी तुम्हाला मुली मिळवून देईन आणि तो स्वतः बिन लग्नाचा आहे. मग लोक म्हणतात बाबा आधी स्वतःच लग्न कर, मग आम्हाला फॉर्म्युले सांग. तसं आपले टीमवाले म्हणतात गुरुजी तुम्ही आधी घ्या ना बॉडी स्कॅनर, मग आम्हाला सांगा, आहे की नाही. लव गुरुच लग्न नाही झालं, तू बाकीच्याला फॉर्म्युले सांगायला नाही जमणार, आपल्याकडे लागेल. त्यामुळे एकदम सोपं, ज्याला बटनाचा मोबाईल वापरता येतो, मी नेहमी म्हणतो ज्या कुणाला, हा अँड्रॉइड फोन नाही, हा तर थोडा अवघड झाला. डॉक्टर साहेबाकडे सुद्धा आहे. पहा डॉक्टर असताना सुद्धा त्यांच्याकडे, मी तुम्हाला त्यांना स्पॉटलाइट पहा, डॉक्टर असताना सुद्धा त्यांच्याकडे पहा आहे. म्हणजे ते खूप सारे वापरतात, हे सुद्धा वापरतात. थँक्यू डॉक्टर साहेब. यस, त्यांच्याकडे सुद्धा आहे. ज्याला कुणाला तो नोकियाचा जुना फोन वापरता येतो त्याला हे स्कॅनर वापरता येत. काही नाही, 3 बटन आहेत. 3 बटन नाही, त्याला आपण असं म्हणू की त्याला टच पॅड आहेत. नुसतं त्याला टच करायचं, त्याला दाबायचं नाही. सेन्सर आहेत, त्या सेन्सरला केलं, इथं बटन लिहिले पण ते सेन्सर आहे. एक मधलं सेटचं बटन आहे. दोन्हीकडे जे सेन्सर आहेत ते एक अपचं आहे, एक डाऊनचं आहे. एकदम, आणि आपल्याला घ्या, त्याला बॅटरीवर चालतंय. बऱ्याच जणांना वाटेल, अपलाईन कडून बरेच जण बॉडी स्कॅनर आणतात आणि त्यांना असं वाटतं की हे काय सोलारवर चालतं काय. सोलारवर नाही चालत, त्याला बॅटरी असते, बॅटरी टाकावं लागते. आणि जितके डाऊनलाईन आहे त्यांना सांगतो की अपलाईनचं बॉडी स्कॅनर आणा, सेल आपले टाका. म्हणजे सेलला सुद्धा अपलाईनला हे करू नका, बेजार करू नका किंवा सर सेल पण तुम्ही द्या. तुम्हाला हात जोडून विनंती, बॉडी स्कॅनर अपलाईनचं वापरा, पण सेल तरी आपले वापरा. तेवढा तरी खर्च आपला होऊ द्या. हे पहा संतोषजी तुम्हाला दाखवत आहेत, माग सेल कुठं बसतायत ते तुम्हाला संतोषजी दाखवतायत. यस, त्यांना मी स्पॉटलाइट मध्ये केले. यस, ते माग बसतायत. हेच असेल. यस, इथे बॅटरी आपल्याला टाकायची आहे, बॅटरी लावायची आहे. माझ्याकडं जुनं आहे, माझ्याकडे जुन्या पद्धतीचा. हा, यावर टाकलं 00 रिडिंग येते. गेस्टचं बटन म्हणजे गेस्टचं सेन्सर दाबून आपल्याला सुरू करायचं. त्यामध्ये 160 सेंटीमीटर उंची आपोआप येईल. आपोआप, ते बाय डिफॉल्ट सेट केली. तर ती वर जास्त असेल तर वर करायचंय, कमी असेल तर खाली करायचंय. एकदम सोपं आहे. गेस्ट बटन दाबलं, उंची 160 आहे, 160 पेक्षा जास्त जर असेल, शेअर कसं होत नाही स्क्रीन, मला दिसत नाही. एक मिनिट काहीतरी हा, धर्मदेवजी बोला, दिसते आता स्क्रीन? ओके. हा, तर ओके, आणि स्टार्ट दाबून आपण त्याला सुरू करू शकतो. ओके, आणि अतिशय आपल्याला उंची कमी जास्त करता येते, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्याला सेट बटन दाबून आपल्याला ती उंची सेट करता येते. त्यानंतर पुरुष आहे का महिला आहे हे आपल्याला भरावं लागतं त्यामध्ये माहिती, आणि त्यांची उंची
आपल्याला भरायची आहे. उंची लिंग भरलं की आपल्याला सुरू होतो. त्यानंतर आपण त्यांना पाय व्यवस्थित उभा ठेवायचे. स्टेप नंबर 3, सेट बटन दाबलं आणि वय आपल्याला त्यामध्ये भरावं लागतं. वय आणि खरं खरं वय भरायचं. जे आपलं वय असेल ते खरं खरं भरायचं. कारण वयामध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो की बरेच जण वय खोटं सांगण्याची शक्यता असते. त्यांना म्हणायचं मी कुणाला सांगत नाही, गपचूप भरतो. लिंग भरायचं आणि त्या व्यक्तीला सरळ उभा करायचं. पायामध्ये सॉक्स असतील तर काढायला लावायचे. जड वस्तू असतील, घड्याळ असेल, बेल्ट असेल, पॉकेट असेल पैशाचं, ज्या जड वस्तू असतील त्या बाजूला काढून ठेवायला लावायच्या. त्यांना चष्मा असेल थोडा जाड, तो सुद्धा बाजूला काढून ठेवायला लावायचा. सूट वगैरे खूप जाड घातला असेल तर ते बाजूला काढून ठेवायला लावायचे आणि त्यांना उभा करायचंय. दोन्ही पायाचं सरळ वजन द्यायला लावायचंय. जिथं आपला पंजा आणि टाच बसायला पाहिजे तिथं फार फार छान दाखवलंय या आकृतीमध्ये. पंजा आणि टाच हे त्यावर उभा करायचंय आणि त्यांना थोडा वेळ तिथं उभा करायचा आहे. आणि मग बॉडी स्कॅनर त्याच्या शरीराच्या संबंधित सर्व माहिती त्यावर येईल. आता बरेच जण असं म्हणतील की तुम्ही काही नाही केलं तर त्यांना कसं कळालं की माझ्या शरीरामध्ये फॅट इतका आहे, मसल्स इतके आहेत, माझ्या हाडाचं वजन एवढं आहे, हे त्या मशीनला कसं कळालं? त्यांच्या शंका बरोबर आहे. कारण बऱ्याचदा ही वेट मशीन सारखी मशीन वाटते. त्यांना सांगायचं की ही मशीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वर काम करते. यामध्ये जी चिप टाकलेली आहे त्या चिप मुळे हे सेन्सर आहेत खाली, त्या सेन्सर मधून तुमच्या शरीरामध्ये तरंग जातात, वेव्हज जातात. जसं आता माझ्या घरात वायफाय आहे, ते वेव्हज दिसत नाहीत आपल्याला, मोबाईलचे वेव्हज दिसत नाहीत, तसे ते वेव्हज दिसणार नाहीत. ते वेव्हज शरीरात जातात आणि घनतेनुसार कॅल्क्युलेट केले जाते. आपल्या शरीरामध्ये असलेली चरबी म्हणजे फॅटची घनता वेगळी आहे, मसल्सची घनता वेगळी आहे, हाडाची घनता वेगळी आहे. या घनतेनुसार ते कॅल्क्युलेट करते आणि आकडे आपल्याला दाखवते. कारण बरेच जणांना हा शंका, हे कसं काय दाखवायला, हे मशीन खोटं दाखवतंय आकडे. तर त्यांना हे आधी सुनिश्चित करावं लागेल की त्यांचा मशीनवर विश्वास आहे. आणि जगभरामध्ये ही मशीन वापरली जाते. आणि जे आकडे येतील त्यामध्ये आपल्याला वेलनेस डायरी, जी संतोषजी तुम्हाला दाखवत होते, ती वेलनेस डायरी मध्ये सगळे आकडे लिहून घ्यायचे आहे. वेलनेस डायरी मध्ये सोय आहे की काही महिन्याचे आकडे आपण सलग लिहू शकतो. म्हणजे एका व्यक्तीसाठी एक पेज आपण जर वापरलं तर त्या व्यक्तीला आपल्याला ट्रॅक करता येतं, त्या व्यक्तीचा रेकॉर्ड ट्रॅक करता येतो. 18 वर्षापेक्षा जास्त पुरुष आणि महिलांसाठी हे बॉडी स्कॅनर वापरतात. किमान वय 18 वर्षे पाहिजे, 18 वर्षापेक्षा जास्त. मग जे आकडे येतात तर त्याला मीन रिडिंग ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला काही लक्षात पाहिजे की किती पाहिजे बॉडी फॅट. पुरुषांमध्ये स्वस्थ राहण्यासाठी 20% कमी बॉडी फॅट पाहिजे. महिलांमध्ये 25% कमी पाहिजे. महिलांची बॉडी ऑलरेडी फॅटी असते. SMR हे पुरुषांमध्ये 45% जास्त पाहिजे, महिलांमध्ये 36% जास्त पाहिजे. BMI सर्वांमध्ये 25 पेक्षा कमी पाहिजे. बोन वेट साधारणतः 3 किलो पाहिजे. वॉटर पर्सेंटेज 55% जास्त पाहिजे. एवढंच यामध्ये. आणि BMR हा पुरुषांमध्ये 2100 पेक्षा जास्त पाहिजे आणि महिलांमध्ये 1800 पेक्षा जास्त पाहिजे. आता एकेकाचे आपण पाहू की हे जर आकडे बदलले तर काय होतं. जर BMI बॉडी मास इंडेक्स हा पाहिजे 18.5 ते 25 च्या दरम्यान, त्यापेक्षा कमी जर असेल तर तुम्ही कुपोषणाकडे जातात. तुम्ही वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. कारण बरेच जण वाटतं ना, मी एकदम पतला आहे, मी एकदम माझं फॅट वाढलेलं नाही, माझं एकदम मी सिंगल दिसतोय, मी जाडा नाही म्हणून मला काही होणार नाही. नाही मित्रांनो, तर WHO हे कोणी रेकमेंड केलंय? WHO ने रेकमेंड केलंय. This is the World Health Organization recommended body weight based BMI values for adults. Okay?
इट इज युज्ड फॉर बोथ मेन अँड वुमेन एज 18 ऑर ओल्डर. म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्तसाठी आपण वापरू शकतो. आणि जर BMI 25 ते 30च्या दरम्यान गेला तर तुम्ही ओव्हरवेट आहात. आणि 30च्या पुढे गेला तर मग क्लास 1, क्लास 2, क्लास 3 सुरू होतो. ओबेज म्हणजे तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झालात. BMI जर जास्त असेल तर तुम्ही डायबिटीज, हायपरटेन्शन आणि हृदयरोगाची जोखीम वाढते. आणि BMI 18 पेक्षा कमी असेल तर तुम्ही कुपोषण आणि कमजोरीचे संकेत मुलाच्या शरीरात दिसू शकतात. BMI चे लक्षात ठेवायचं. जास्त जर झाला 18 ते 25च्या दरम्यान ठीक आहे. 25 पेक्षा जास्त गेला तर मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरचा तुमच्यावर धोका आहे. कमी जर झालं तर कुपोषणाचा धोका आहे. फॅट पर्सेंटेज पुरुषांना 20 पेक्षा कमी, महिलांना 25 पेक्षा कमी. जास्त फॅट झालं तर महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन आणि सूजनाचं कारण होऊ शकतं. ऊर्जा तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं. हृदयरोग, डायबिटीज, फॅटी लिव्हर, हाय ब्लड प्रेशरचा जो धोका आहे तो धोका वाढतो. फॅट खूप कमी जर असेल, काही जण होतं की माझ्या शरीरात फॅट नाही, खूप कमी जर फॅट जर असेल तर थकावट येऊ शकतो. आणि काही विटॅमिन हे फक्त फॅट सोल्युबल असतात, त्यासाठी शरीरात फॅट लागतं. काही विटॅमिन हे फॅट सोल्युबल असतात. बी विटॅमिन सोडून बाकीचे विटॅमिन हे फॅट सोल्युबल असतात, ते फक्त फॅट मध्येच विरघळतात. म्हणजे खूप कमी फॅट जर असेल तर तुम्हाला पोषक तत्व काही तुमच्या शरीराला मिळणार नाहीत. आणि महिलांमध्ये खूप कमी जर फॅट असेल तर तुमचं मासिक चक्र बाधित होऊ शकतं. त्यामुळं खूप कमी फॅट सुद्धा असू नये. फॅट पर्सेंटेज हे आपल्या शरीराची सगळं खरेपणा दाखवते. आणि चांगली आनंदाची गोष्ट काय की आपण सही पोषणाचा फॉर्म्युला घेऊन आणि ऍक्टिव्हिटीनं फॅट पर्सेंटेज कमी करू शकतो आणि परत जागेवर येऊ शकतो. आणि जी लपलेली आहे, लपलेलं फॅट आहे हे म्हणजे व्हिजरल फॅट. हे व्हिजरल फॅट जास्त अवघड आहे, त्याला सुद्धा आपण कमी करू शकतो. वॉटर पर्सेंटेज वर सुद्धा आपण फोकस करायचा आहे. 55% जास्त वॉटर पर्सेंटेज पाहिजे. आपल्या शरीराचं तापमान आणि जे आपलं ट्रान्सपोर्ट स्टेशनचं काम चालतं आपल्या शरीरामध्ये, रक्ताचं असो किंवा आपले बॉडी डिटॉक्सिफिकेशन करणं असो, हे सगळं पाणी करतंय. त्यामुळे पाण्याचं पर्सेंटेज चांगलं पाहिजे. आणि उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी पितो, तर आता हिवाळा लागलाय, आपण म्हणतो तहानच लागत नाही, तर पाणी कशाला प्यायचंय? तहान जरी नाही लागली तरी हिवाळ्यात पाणी पित राहा. आपल्या शरीराला चिकन ठेवायचं काम, आपल्या शरीराला आतून डिटॉक्सिफाय करण्याचं काम, आपल्या शरीरातून विषारी घटक काढण्याचं काम हिवाळ्यात सुद्धा सुरू असतं. बऱ्याच जणांना आता एकदा नाश्त्यासोबत पाणी पितील तर दुपारच्या जेवणानंतरच पाणी पितील, थेट रात्रीच्या जेवणानंतर पाणी पितील, कारण की तहान लागत नाही हिवाळा असल्यामुळं. पण तरी सुद्धा आपण पाणी पित राहायचं आहे, नाहीतर तुम्हाला एकाग्र होत नाही, ऊर्जाची कमतरता वाढते, मेटाबॉलिझम सुद्धा आपलं कमी होऊ शकतं, BMR सुद्धा कमी होऊ शकतो आणि आपली स्किन ही डॅमेज होऊ शकते. मसल मास, हा मसल मास काय आहे आणि मसल मास जे आहे किती पाहिजे पहा. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की ज्यावेळेस तुम्हाला कोणी फारच काही जण चिकित्सक असतात ना, ते म्हणतात की मग माझे मसल्स कमी व्हायले. मसल्स कमी होऊ शकतात, वयानुसार मसल पर्सेंटेज बदलू शकतं. हे 18 ते 35 दरम्यान 40-44 पाहिजे, 36 ते 55 दरम्यान 36 ते 40 पाहिजे. जसं जसं वय होते तस तसं आपलं मसल्स फॅट मध्ये कन्वर्ट होते. दरवर्षी वयाच्या 35 नंतर 1% मसल लॉस होत असतो. त्यामुळे वय वाढलं की मसल मास कमी होईल. BMR बेसल मेटाबॉलिक रेट किंवा आपण बॉडी मेटाबॉलिक रेट म्हणतो, हे आपलं कॅलरीज बर्निंग दाखवते. आपल्या शरीरामध्ये किती कॅलरीज बर्न व्हायला लागल्यात हे दाखवते. हा BMR आपला जितका जास्त तेवढं चांगलं. BMR कमी असेल तर तर आपलं वजन वाढतंय
आणि BMR पेक्षा जास्त कॅलरीज जर घेतलं तर वजन वाढतंय, BMR पेक्षा कमी कॅलरीज घेतलं तर आपलं वजन कमी होत आहे. फक्त आपण सक्रिय सुद्धा राहायला पाहिजे. BMR किती पाहिजे हे आता फार डिटेल पीपीटी आली, फार डिटेल पीपीटी आली. तुम्ही डॉक्टरांना सुद्धा दाखवू शकता, डॉक्टरांना सुद्धा या गोष्टी माहित नाहीत. डायटिशियन हे सांगू शकतात. तुम्ही BMR बऱ्याच जणांचा 1400-1300 निघतो, कारण की ते निष्क्रिय आहेत, ते व्यायाम करीत नाहीत. आता तर इलेक्ट्रिक स्कूटी आल्यात, तर मॅक्झिमम महिलांकडे इलेक्ट्रिक स्कूटी आल्यात. कंपाऊंड म्हणजे घरातूनच बसतात इलेक्ट्रिक स्कूटीवर, जिथपर्यंत तिथं स्कूटीचा उपयोग करतात. तुम्ही BMR सक्रिय राहा. 2000 तुम्ही कठीण तीव्रतेवाले व्यायाम करत असाल तरच तुमचा BMR 2000 पर्यंत येऊ शकतो. तुम्ही साधा व्यायाम करत असाल तुम्ही 1800च्या आसपास येऊ शकता. तर तुम्ही BMR जास्त वाढला पाहिजे. विजरल फॅट, हे विजरल फॅट कमी करायचा प्रयत्न करा. हे विजरल फॅट जशाला तसं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे विजरल फॅट इथे म्हणजे बाहेरचं फॅट वेगळे, आपल्या हाताला लागतं ते फॅट वेगळे. ते तर आपलं सबकॉन्टिन्युअस फॅट आहे. विजरल फॅट एकदम आत आहे, जे आपल्या आंतरिंद्रियाच्या एकदम चिटकून आहे. हे बाहेरचं फॅट हे सबकॉन्टिन्युअस फॅट आहे. हे 1 ते 4च्या दरम्यान, ऍक्च्युअली 1 ते 3च्या दरम्यानच पाहिजे. परंतु विजरल फॅट जर वाढलं तर तुम्हाला लवकरच तुम्हाला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, लिव्हरची कार्यक्षमता कमी करण्याचं काम सुद्धा करते, कारण हे प्रेशर क्रिएट करते या सगळ्या आंतरिंद्रियावर. तुम्हाला त्या आकृतीमधून लक्षात येत असेल की तुमच्या सर्व आंतरिंद्रियावर ते प्रेशर आणतंय. कमी विजरल फॅट असणं अतिशय आवश्यक आहे. आणि विजरल फॅट कमी करण्यासाठी आपल्याकडं क्लिनिकल प्रूव्हन सप्लिमेंट आहे न्यूट्रिचार्ज SNF, जे तुमचं विजरल फॅट स्पेशली कमी करण्यासाठी काम करते विथ डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज. आपले हाडांचं वजन किंवा आपण BMD बोन मिनरल डेन्सिटी पुरुष आणि महिला दोन्ही मध्ये 3 किलो पेक्षा जास्त पाहिजे. आणि जर कमी असेल तर आपले हाड जे ते ठिसूळ व्हायला लागलेत असं आपण म्हणू शकतो. हाडाचं वजन वाढवण्यासाठी, हाडाचं डेन्सिटी वाढवण्यासाठी आपल्याकडे न्यूट्रिचार्ज बीजे आहे. फक्त गुडघेदुखीसाठी नाही न्यूट्रिचार्ज बीजे, तर आपल्या हाडाची BMD वाढवण्यासाठी सुद्धा न्यूट्रिचार्ज बीजे काम करतात. असं तुझी बोल. हा सर, आपण जे विजरेबल फॅट बद्दल जे मी बोलत असतो ना, तर ते एक उदाहरण देत असतो मी सर्वसाधारण माणसाला. जसं एक 50 किलोची गोणी आहे, त्यामध्ये आपण कापूस भरतो 50 किलो, पण आपण 70-80 किलो कापूस भरायचा असेल तर कसा भरतो, तर त्यावर पाय देऊन देऊन आपण तो कापूस भरतो. तसं आपल्या पोटाचं झालेलं आहे. तो विजरेबल फॅट देखील त्याच पद्धतीने दाबून दाबून ते अवयव जे आहेत ते असे छोटेले झालेले आहेत. त्याच्यामुळे हे आपण आमंत्रण देतोय विविध रोगांना, आजारांना. ज्याला ठीक. आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो. बिलकुल. हा. आता कापसा एकदम त्यांनी ग्रामीण भागात एकदम बरोबर उदाहरण दिलंय संतोषजीनं. ग्रामीण भागामध्ये गोणीमध्ये कापूस भरता वेळेस आपण त्यावर वजन देऊ देऊ भरतो, तसं झालं आहे. आणि तसं वजन देऊन देऊन भरून यांना रस्ताच नाही, यांना काम करण्यासाठी जागा नाही. जसं आपण 2 tier AC मध्ये जर बसलो तर एक तर तिथं एरवी 72 सीट असतात. 2 tier AC मध्ये 60-62 सीट असतात, म्हणजे जागा जास्त असते. आणि एका कंपार्टमेंट मध्ये फक्त 4 जण असतात. फक्त 4 जण एका कंपार्टमेंट मध्ये, 4 जण. 3 tier मध्ये तिथं 6 जण आहेत. तर 4 जण असते ते बसून व्यवस्थित काम करू शकतात. आणि जनरल डब्यामध्ये आपला डब्बा आपल्याला खाता येत नाही. नाही, आपली चटणी खाल्लोत का दुसरी चटणी खायला कळत नाही. पापड आपला होता का ते उडून येतो वाऱ्यानं. जनरल डब्यामध्ये खिडक्या उघड्या असतात. आपल्याला बायकोला पापड दिला नव्हता, पापड उडून आला, शेजाऱ्याचा उडून आलाय. आणि AC 2 tier मध्ये तुम्ही तुमचं पुस्तक वाचू शकता, लॅपटॉपवर काम करू शकता, चांगला ऑडिओ ऐकू शकता, काम व्यवस्थित होतं, कारण तिथं गर्दा नाही. तसंच झालंय तुमच्या या परमेश्वरानं बनवलेल्या शरीरामध्ये. तुम्ही इतका गर्दा केला की ते व्यवस्थित काम करू शकत नाही. आणि वाढलेलं विजरल फॅटच लाईफस्टाईल डिसीजचं कारण आहे. म्हणून हे विजरल फॅट कमी करण्यासाठी आपल्याकडं न्यूट्रिचार्ज SNF आहे, जे स्पेशली विजरल फॅटवर काम करतंय.
रेशो हे जे आहे ना, हे पुरुषांमध्ये 45 पेक्षा जास्त पाहिजे, महिलांमध्ये 36 पेक्षा जास्त पाहिजे. SMR हे डायरेक्टली रिलेटेड आहे तुमच्या शक्तीशी, स्टॅमिनाशी आणि मेटाबॉलिझमशी. SMR चांगला पाहिजे. SMR वेगळं आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आहेत. SMR हे आपल्या हाडावर चिटकलेले मसल्स, जे आपल्या फिटनेस, ऍथलेटिक क्षमता जी आहे, आपल्या कार्यावर काम करणार आहे. हे SMR म्हणजे 45 पेक्षा जास्त पाहिजे. SMR स्केलेटल मसल रेशो. आणि SMR वाढवण्यासाठी आपल्याकडे प्रोटीन आहे आणि एक्सरसाइज आहे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आहेत आणि बॉडी स्कॅनर सोबत आपल्याला फॉलोअप सुद्धा घ्यावा लागेल. प्रत्येक महिन्याचा आपण लिहू शकतो. त्यांना फॅट पर्सेंटेज, मसल पर्सेंटेज, हायड्रेशन किती व्हायला ते करते आणि छोटे बदल दिसतील. एकदम तुम्हाला बदल दिसणार नाहीत. छोटे बदल पहा. ही वेलनेस शीट आहे. तुम्ही जर स्क्रीनवर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला दिसल की चमत्कारिक परिणाम नाही दिसत आपल्याकडं. आपल्याकडं स्थायी परिणाम दिसतात. एक शब्द तुम्ही डेफिनेटली वापरा. म्हणा ताई, तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर चमत्कारिक परिणाम दिसणार नाहीत, तर स्थायी परिणाम दिसतील. स्थायी, जे टिकून राहतील. चमत्कारिक परिणाम काय होतील? चमत्कारिक परिणाम टिकून राहत नाहीत. म्हणजे काही कंपन्या आहेत ना, चमत्कारिक असं प्रोडक्ट घेतलं की असं फॅट कमी, चमत्कार होतो. पण चमत्कार एका रात्री पुरताच राहतो, मग नंतर राहत नाही. म्हणजे काही दिवसापुरता राहतो. सिंड्रेला नाही का, चमत्कार करायचे, उंदराचे घोडे व्हायचे, भोपळ्याचा तो रथ व्हायचा, ती सिंड्रेला जायची. पण ते रात्री 12 वाजेपर्यंत तिला सांगितलं, चमत्कार रात्री 12 वाजेपर्यंत राहणार, 12 नंतर सगळं गायब होणार. चमत्कार नाही, स्थायी परिणाम, दीर्घकाळ दिसणारे परिणाम याच्यावर राहतात. आणि कसे असतात खरे परिणाम? कसे असतात? हे असे असतात. बॉडी फॅट पर्सेंटेज 35 होतं, एका महिन्यामध्ये 34 झालंय, नंतर 33 झालंय, नंतर दिवाळी आली, त्यानं परत लय खाल्ले गोड म्हणून 33च राहिलं, मग 32 झालं. है की नाही? SMR 28 होतं, स्केलेटल मसल रेशो, हळूहळू 29 झाला, 30.7 झाला, 31.5 झाला, 32 झाला. हे स्थायी परिणाम आहेत म्हणा. हे चमत्कारिक होणारे परिणाम नाहीत, स्थायी परिणाम. म्हणजे एका जणाला आधी 35 मार्क मिळायचे, तो 90% मार्कवर अचानक गेला, म्हणजे त्यानं कॉपी केली. कारण की 35 वाला 90 वर त्यानं कॉपी, तसं स्थायी परिणाम आहे. आणि फॉलोअप करा. त्यांना आकडे निष्पक्ष असतात. दर महिन्याला त्याचं स्कॅन करा. लगेच प्रॉडक्ट देण्याची घाई करू नका. फॅट वाढला, मसल्स कमी झालं, त्यांना सांगा की त्यांना सांगा की आपल्याला नुसतं जे आपले प्रोडक्ट आहेत, प्रोडक्ट घेऊन भागणार नाही, तर लाईफस्टाईल मध्ये बदल करावा लागेल. आणि स्वतःला सेल्स पर्सन नाही तर चिंतित मार्गदर्शक के रूप में प्रस्तुत करे. काय छान शब्द आहे पहा. सेल्स पर्सन नाही तर एक मार्गदर्शक आहे. तोही कसा? चिंतित, म्हणजे तुमच्या आरोग्याविषयी चिंता असणारा मार्गदर्शक के रूप में प्रस्तुत करे. फार छान शब्द आहे. बिना दबाव डाले देखभाल दिखाकर अपना विश्वास और विश्वसनीयता बनाते हैं. दबाव नाही टाकायचं, घेतलंच पाहिजे, घ्याच. आम्हाला तुमची काळजी आहे. भविष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या खर्चापासून आम्ही तुम्हाला वाचवत आहोत. ज्यावेळेस पैशाचा विषय येईल का, म्हणा भविष्यामध्ये लाख, 2 लाख, 5 लाख खर्च करण्यापेक्षा आता स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा, जीवनाचा आनंद घ्या. नाहीतर भविष्यामध्ये मोठा खर्च आहे. दबाव नका टाकू, अजिबात दबाव टाकायचा. दबाव टाकू नका, प्रेशराईज नका करू. एक चिंतित त्यांचा ज्याला आपण म्हणू चिंतित मार्गदर्शक म्हणून आपल्याला प्रस्तुत करा. आपल्याला सेल पर्सन म्हणून मग आपली ओळख निर्माण करायची नाही, कारण की दीर्घकाळ चालणारी ओळख आहे. आपल्याला त्यांचा मार्गदर्शक, आणि परत कसं त्यांच्या आरोग्याची चिंता असणारा मार्गदर्शक म्हणून आपल्याला इथं प्रस्तुत करायचं आहे, जे तुम्ही फॉलोअप न होऊ शकल. हे कधी होऊ शकल? फॉलोअप होऊ शकल. आणि आपण ज्या अभियानामध्ये आहोत, मग जर जे पर्सेंटेज आलं, त्या पर्सेंटेज नुसार त्यांना कुठले प्रोडक्ट रेकमेंड करायचे हे लक्षात राहू द्या. फॅट पर्सेंटेज
पर्सेंटेज 25 पर्यंत आलं तर आपण त्यांना PVMFO सजेस्ट करायचं. PVMFO आहे. फॅट पर्सेंटेज 25 पेक्षा जास्त जर गेलं पुरुषांमध्ये महिलांमध्ये 30 पेक्षा जास्त गेलं तर PVMFO ला S&F अटॅच करायचं. PVMFO लक्षातच ठेवा, त्याला आपल्याला अटॅच करावं लागेल S&F. बोन वेट जर 3 किलो पेक्षा कमी जर आलं तर PVMFO सोबत तुम्ही न्यूट्रिचार्ज BJ सजेस्ट करू शकता. 3 किलो जर आलं ते कायम ठेवायचं असेल तर PVMFO त्यांना सजेस्ट करायचं आहे. BMI जर फार कमी आला, बिलो 19 जर आला तर त्यांना न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करायचं. 18 किंवा 18 पेक्षा कमी आला, 19 पेक्षाच कमी आला तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करायचं आहे. BMI 25 पर्यंत जर आला तर आपला ठीक आहे, PVMFO करू शकतो. मेटाबॉलिक एज जर क्रोनॉलॉजिकल एजच्या बरोबर जर आलं तर माझं वा अभिनंदन तुमचं, तुम्ही काय करा PVMFO घ्या. जर जास्त जर आला तर आपण त्यांना बायो एज सजेस्ट करा, न्यूट्रिचार्ज बायो एज. कधी मेटाबॉलिक म्हणजे प्रत्येक रिडिंगहून आपण प्रॉडक्ट सजेस्ट करू शकतो. मेटाबॉलिक एज जर वाढलेलं जर दिसलं, इथं संतोष जे आहे ज्यांचं कमी आहे, मेटाबॉलिक एज त्यांचं कमी आहे, म्हणजे ते ज्या वयाचे आहे त्यापेक्षा बॉडी स्कॅनर म्हणते तुमचं वय कमी आहे, कारण त्याचं विजरल फॅट 2च असेल. संतोषजी किती आहे? 3 आहे का? ओके, 3 झालाय. संतोषजीचं मेटाबॉलिक एज 3 झालं, म्हणजे जे विजरल फॅट आहे 3 आहे. मला नाही आता परत कोणाचं 3 असेल, असं कांबळे साहेबांचं असू शकतंय 3 कदाचित, कारण की त्यांचं सुद्धा मी काल परवा भेटले होते, पाहिलं तर त्यांचं मला विजरल फॅट कमी दिसलं कांबळे साहेबांचं. तर हे यावर प्रत्येक याच्यावर आपण प्रॉडक्ट सजेस्ट करू शकतो. तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी याचा स्क्रीनशॉट जर तुम्ही घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठलं प्रॉडक्ट आणि जी आपलं वेलनेस डायरी आहे त्या वेलनेस डायरीवर सुद्धा हे सर्व लिहिलेलं आहे. असं आपण जर तुम्ही कमरेचा घेरा जरी मोजला तरी सुद्धा आपण त्यावरून प्रॉडक्ट सजेस्ट करू शकतो. बॉडी स्कॅनर नाही, आपल्याकडे इंच टेप असेल, इंच टेप न जर एखाद्या व्यक्तीचं कंबर म्हणजे पोट नाभीजवळ, नाभी कळते सेंटर पॉइंट, नाभी बिंबी, त्यावर आपली सेंटीमीटर मध्ये जेवढी हाईट असेल त्याच्यापेक्षा अर्ध आपलं कमरेचा घेरा नाभीपाशी असायला हवा. जर नसल तर आपल्याला न्यूट्रिचार्ज S&F घ्यावं लागेल, असं आपण सजेस्ट करू शकतो. तर यावर असं हळूहळू प्रॉडक्ट जरी त्यांनी घेतले नाही आपले, तरी दर महिन्याला तुम्ही त्या कुटुंबाचं बॉडी स्कॅन करा आणि त्यांना दाखवा की तुमच्यामध्ये किती बदल होत आहेत. आता जिथं मी सुरुवात केली होती की आता लोक वॉकिंग साठी, रनिंग साठी, जॉगिंग साठी थंडी पडली की बाहेर पडणार आहेत, तर त्यांना भेटले जे भेटले त्यामध्ये वा वा वा, सकाळी मॉर्निंग वॉकला यासाठी आपल्याला निघावं लागलं. मॉर्निंग वॉकला निघा, मला वा तुम्ही पण मॉर्निंग वॉकला यायला का? वा वा वा. मग कशामुळं? नाही मग थोडं वजन वाढलं होतं. बरोबर, मी काय करतो तुमचं बॉडी स्कॅन करतो, पाहूत आपण काय बदल होतो तर एका महिन्यानं. प्रॉडक्टचा विषयच काढू नका. जे कुणी तुम्हाला वॉकिंग करताना दिसल सर्व ओळखीचे असतात, ओळखीचे नसतील त्यांचे नंबर घ्या, त्यांच्या घरी जा आणि त्यांचं बॉडी स्कॅन करून ठेवा. हाय हॅलो करीत राहा महिनाभर, सकाळी मॉर्निंग वॉकला, 1 महिन्यानंतर परत जा आणि परत त्यांची बॉडी स्कॅनिंग करा, काही बदल झालेला दिसणार नाही. कदाचित फॅट वाढलेलं दिसेल पहिल्यापेक्षा जास्त, कारण कशामुळं बरेच मॉर्निंग वॉकला संजूजी मी पाहिलंय, मॉर्निंग वॉकला जातात आणि तिकडे 2-2 कप चहा पितात, म्हणजे थंडी पडली अरे वॉक केला आपण चला चहा पिऊ, आणि शहराच्या बाहेर सगळेच अमृत तुल्य दुकानं झाले तर त्यानं फॅट वाढेल त्यांचं. अरे पण असं उलट का व्हायला? अरे म्हणा नाही, तुम्हाला नुसतं वॉकिंग करून चालणार नाही, आपल्याला सीड्स वर काम करावं लागेल. मग त्यांना सीड्स सांगा आणि मग त्यांना हळूहळू, कारण की आपल्याला त्यांचा सल्लागार म्हणून काम करायचंय, सेल पर्सन म्हणून काम करायचं नाही. मॅक्झिमम जण तुम्हाला असे दिसतील त्यांना आरामशीर घ्यायचे, आरामशीर. आज मापे कल सुधार करे, प्रगति को हर महीने ट्रैक करे. आज की जागरूकता कल का अच्छा स्वास्थ्य.
आहे की नाही. आणि ही बॉडी स्कॅनर तुमचं काम करेल. नसल तर ऑफलाईन करून घ्या, नसल तर विकत घ्या, नसल तर मला फोन करा, मी तुम्हाला नंबर देतो, तुम्हाला घरपोच मिळेल. पैसे दिल्यानंतर बरं का, नाही तुम्ही सर नंबर दिला की घरपोच मिळणार होते, ते पैसे पे केल्यानंतर तुम्हाला घरपोच येऊन जाईल. आणि पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःची रिडिंग माहीत असू द्या. काय होईल की तुम्ही बॉडी स्कॅन काढले, तुमचं सांगा, बिलकुल लोक म्हणणार तुमचं काय आहे. माझं सध्या ही आहे, 1 महिन्यानंतर मी तुम्हाला बदल करून दाखवील, 1 महिन्यानंतर मी तुम्हाला बदल करून दाखवील. हे लोकांना शब्द द्या आणि स्वतःमध्ये सुद्धा बदल करा. आज वर्ध्यामध्ये फार मोठा प्रोग्राम आहे डॉक्टर सुरेंद्र वस साहेबाचा, म्हणून फार मोठी आपली विदर्भाची टीम 10 वाजताच्या प्रोग्राम साठी वर्ध्याला ना. कांबळे साहेब, प्रोग्राम वर्ध्यालाच आहे ना. अनम्यूट व्हा, अनम्यूट होत आहे, अनम्यूट नाही झालं तुम्ही. डॉक्टर सुरेंद्र वस साहेबाचा फार मोठा वर्ध्यासाठी निघालो सर. वर्ध्याला आहे. त्यामुळे आपल्या विदर्भातली पूर्ण टीम आपली जी आपल्या मिटिंगला असते, ही सगळी टीम जी आहे ती वर्ध्याला जायला निघालेली आहे. वत्स साहेब बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच मला असं वाटतं 1 वर्षानंतर महाराष्ट्रात येत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी फार मोठी आपली टीम वर्ध्याला सुद्धा जात आहे. ते सर्वजण प्रवासात आहेत. तर मित्रांनो, बॉडी स्कॅनर हे चांगले दिवस आहेत, त्यामुळे आपण बॉडी स्कॅनरचा उपयोग करा. आणि बरेच जण बॉडी स्कॅनरचा उपयोग करून खूप प्रवीणजी, तुम्ही पूर्वी करायचे का बॉडी स्कॅनरचा उपयोग? हा सर, आताही करतो. हा, आणि नाशिककडे जास्त थंडी पडली काय? हा सर, थंडी पडली, ड्युटीवर आलो ना आता जस्ट. हा, तर ते तुम्ही थंडीचे कपडे घालून दिसतायत म्हणून नाशिक. नाही सर, मी आता घरून ड्युटीवर आलो बाईक वर, त्याच्यामुळे मी आता चालू केला. थंडी पडली, तब्येत कमवण्याचे दिवस सुरू झाले, तर बॉडी स्कॅनरचा आपण उपयोग करूया. हा सर बोला, मेहताजी. सर नमस्कार, चांगल्या पद्धतीने तुम्ही थोडस डिटेल आम्हाला जी माहिती दिली त्याच्यासाठी सर धन्यवाद. सर, बॉडी स्कॅनरचा मी सुद्धा वापर करत होतो, पण मागच्या 1 वर्षापासून ते सर इझी केअरचे आहे, म्हणजे सरांनी जे दाखवलं ना, संतोष सरांनी मोबाईल सोबत जे अटॅच असते ते वाला आहे म्हणजे. तर चॅलेंज काय सर, ते ऑटोमॅटिक खराब झालं. बऱ्याचदा सर त्याचा उपयोग केला नाही आणि त्या बॅटरी त्यामध्ये तशीच राहिली ना, तर तिथं ते थोडस प्रॉब्लेम देते. त्याचा एकच प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय, तुमच्या सगळ्या मित्रासारखे तुमच्यासारखे मित्र महाराष्ट्रभर आहेत, देशभर आहेत, तर सगळेजण जे प्रॉब्लेम सांगतात, तर मला एक मेजर इश्यू त्यामध्ये दिसलाय. जिथं आपण बॅटरी लावतो, ती बॅटरी जर काढून ठेवली नाही तर लवकर गंज चढतो आणि त्याला हे मिळत नाही, ऊर्जा मिळत नाही. सर, पण चॅलेंज असं आहे सर की रेग्युलर मध्ये असतानाच ते ऑटोमॅटिक म्हणजे हे झालं होतं. तर मी नांदेड डेपोवरून घेतलं, तर त्यांना सांगितलं, मला कस्टमर केअर वगैरे खूप मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मला जमलं नाही. तर मला फक्त एवढंच आहे की सर, म्हणजे आता याला रिपेअरिंग करण्यासाठी कुठं काय त्याचं काही. आता आपल्याला खाजगी त्याची रिपेअरिंग पाहावं लागेल, जिथे इलेक्ट्रॉनिक्स काटे जे दुरुस्त करतायत ना. हा सर, हा सर. तर जे त्या इलेक्ट्रॉनिक काटे दुरुस्त करणाऱ्याकडे आपण त्याची चौकशी करू शकतो, ते दुरुस्त करतात. ओके ओके, थँक्यू सर. आणि जे जुने स्कॅनर आहेत त्यांना थोडा कमी प्रॉब्लेम येतो. माझ्याकडे 10 वर्षापूर्वीपासून स्कॅनर आहे, बॉडी स्कॅनर आहे, ते व्यवस्थित काम करते. 10 वर्ष झाले. मी त्याचा 2015ला जे दिल्लीहून स्कॅनर आणलं होतं, 2015चं स्कॅनर 2025 पर्यंत चालतं. त्याचे नाव पुसून गेले, त्याचा रंग सुद्धा उडून गेलाय. म्हणजे लक्षात आलं की खूप काम त्याच्यावर करून घेतलंय. कारण की पूर्वी फार कमी स्कॅनर होते, कुणी यायचं घेऊन जायचे, तर त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे आपली एक ओळख ऍज अ हेल्थ कन्सल्टंट, एक आरोग्य क्षेत्रात काम करणारा व्यक्ती म्हणून आपल्याला आपली ओळख बॉडी स्कॅनर स्थापित होते. आणि त्याचा तुम्ही उपयोग केल्याशिवाय, म्हणजे आपण त्यांना लोकांना त्यांच्या शरीराच्या रिडिंग दाखवल्याशिवाय रेग्युलर प्रॉडक्ट जात नाही. होतं कसं, सिरा सर आपण जातो कोणाकडं, त्यांना देतो प्रॉडक्ट, ते म्हणतात आता सर इतक्या लांबून आलेत, चला आता आपण प्रॉडक्ट घेऊ. सिराजी सिरा सर इतक्या लांबून आलेत ना, आपण एकदा कचरे साहेब इतक्या लांबून आलेत ना, एकदा एक न्यूट्रिशन मॅन घेऊ, एकदा एक न्यूट्रिशन वुमन घेऊ. आणि ते एकदाच घेतात. ते आपल्या भिडीत, आपण म्हणतो भिडस्त,
इतक्या दुरून आले, त्यांना रिकाम्या हाताने कसं पाठवा, म्हणून एकदा प्रॉडक्ट घेतले जातात. त्यांची गरज ओळखून प्रॉडक्ट ते घेत नाहीत. बॉडी स्कॅनर त्यांना त्याची गरज दाखवेल की नाही, सर आल्यामुळं आपण प्रॉडक्ट घ्यायचे नाही, तर आपली गरज आहे हे त्यांना लक्षात येईल आणि ते रेग्युलर प्रॉडक्ट घेतील. बॉडी स्कॅनर केल्याशिवाय लोक स्वास्थ्याविषयी जागरूक होत नाहीत. PVMFOA हे प्रत्येक भारतीयांची गरज आहे. प्रत्येक भारतीयाची गरज आहे. फक्त ती गरज लक्षात येत नाही. एखाद्या मुलाला आता पहा, सध्या क्लासेस वाले काय करतायत, जे 10वीचे मुलं आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन त्यांचे त्यांचे परीक्षा घेतायत प्रत्येक शाळेत जाऊन. आणि मग त्यांना सांगा तुम्हाला इतके मार्क पडले, तुम्हाला इतके टक्के, म्हणजे पहा ते आकडे दाखवतायत. तुमचा मुलगा इथं आहे, त्याला गरज आहे ट्युशनची, त्याला गरज आहे क्लासची, बरोबर आहे. म्हणजे ते आकडे दाखवतायत, मग पालक ऍडमिशन घेतायत. आपल्यासाठी सुद्धा तेच आहे. जोपर्यंत आपण विश्वासार्ह आकडे दाखवणार नाहीत, तोपर्यंत लोक प्रोडक्ट रेग्युलर घेणार नाहीत. आणि तुम्हाला यानंतर सुद्धा बॉडी स्कॅनिंग विषयी काही अडचण आल्यास तुम्ही डेफिनेटली मला संपर्क करा. संपर्क करण्यासाठी माझा नंबर मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये देतोय. आणि यातले बरेच मित्र आहेत, तुम्ही सर्व मित्र आहात, बरेच जण आहेत जे रेग्युलर मला विचारतात, सर ही रिडिंग आली, काय करायचं काय नाही. आणि मॅक्झिमम जण यामध्ये मास्टर झालेत, त्यांना विचारण्याची गरज नाही. बिलकुल ते मास्टर झाले तर ते स्वतः सगळं पद्धतशीर सांगतात. एखाद्या वेळेस अडचण आली तर ते विचारतात, एखाद्या वेळेस, रिअर केस अडचण आहे तर विचारतात. तर मित्रांनो, तुम्ही बॉडी स्कॅनचा उपयोग करा आणि जे लोक हेल्थ मिळवण्यासाठी घराच्या बाहेर पडलेत त्यांना आपण मदत करूया. सीड्स लक्षात ठेवा, मी रिडिंग तुम्हाला सांगितलं त्या लक्षात ठेवा. स्वतःच्या कुटुंबियाची बॉडी स्कॅनिंग करा आणि मित्र आणि नातेवाईकाची करा आणि या कामाला आपण सुरुवात करूयात. काही अडचण असल्यास मी सदैव तुमच्या सोबत आहे. पुढच्या वेळेस आपण पुढच्या रविवारी परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो. जय श्री राम, मेरा चार्ज